करून मनका टाईट ठेवून 11 वेळा ओंकार जर जप केला तर बुद्धीची वाढ होते. ओम मध्ये ओम आहे, ओम मध्ये वेव्स आहे, म्हणून बाजू ओम 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 वेव्स आहे. पसायदानामध्ये वेव्स आहे. पसायदान जर शांत म्हटलं तर आपाप कंठ संगती वेव्स आहे. आपण तितके फरक जातीच नाही. आपला परमार्थ म्हणजे फक्त लोकांनी बाबा म्हणावा, आग लागली त्या परमार्थ. आम्ही बोललो लोक म्हणते त्याची तारीख ना काही का तू काही बोलतो, काही बोलतो मी याला बिडायचा म्हणते. आपला परमार्थच नाही आणि पाया पडून सांगते, ज्याला आतला आनंद कमावता आला नाही तो बाहेरचा आनंद कमवू शकतो. गायकांना, वादकांना, कीर्तनकारांना आतल्या आनंदात राहिलं. यांच्या काय हे कोणत्या लायकीचे हे तुम्हाला सुख देतील. तुम्ही यांच्या गाणी लागला, यांनी यांच्या संसाराचं वाटवून गेलं. तुम्ही यांच्या नाही करत का? माऊलीची भाषा तुम्हाला दुसऱ्या घेतली. अरे वारा कधी ढगाला घाबरलाय का? दुसऱ्या ती ओळी काय, वारा कधी ढगाला घाबरलाय का? आणि कोणा कधी शियाला झोंबलाय का? मग सांडी हे मूर्खपण मुठी घेत. असं कधी घडलंय का? शिरीच्या घराचं लोंबलेल्या सणानं कधी दूध दिलंय? कशाच्या दुसऱ्यानं कधी दूध पेलंय? गावातल्या भेटकाने कधी फुलाचा सुगंध घेतलाय? भेटीच्या झाडाचा कोणी महिन्याला खोटा केलाय? एरंडाच्या झाडाची कोणी वेळ वापरली? तुमच्या जगण्याची किंमत काय? नव्या काय होवे कडे वेळी सोपते काय उपयोग त्याचा? अजून वडे आहे का किती सुंदर आहे? वाऱ्याचे धावणे का शेळीचे चरणे, मालकाचे मन का चोरीचे दार. यांच्यात सुख सापडत होतो, यांच्यात. अरे आयुष्य सगळ्यांच्या लोकांचं धुणत होता. बिगर साबणाचे यांनी धुणे धुतले, चांगल्या घरांचं वाटलं करून दाखवले. या तुम्हाला सुख देतील? सुख यांचे आतडे सडून गेले. हे काय? एक सुनन एक लेख, एक सुनन एक सासू एकत्र राहत नाही. यांच्याकडून तुम्ही अपेक्षा करा? यांच्याकडून बायको तुम्हाला सुख देईल असं पुरुषाला वाटतं? बायको तुम्हाला सुधरत का? मी काय बोलतो? बायको सुख देईल ना आपल्याला? सुख? अरे जिना आपली आई आपल्या जवळ ठेवली नाही, आपला बाप आपल्यापासून वाटलाय, तिचा ऐकून आपण बाप आणलाय. आपली बहीण आपल्याला बोलायची बंद झाली, आपला भाऊ आपल्या वाट्यावरून राहिलं आणि यांच्यात तुम्ही सुख सांगितलं. यांच्यात जो जगाच्या नादी लागून परमार्थ करेल तो कधीच मोक्ष मिळू शकत नाही. आता आमचं आयुष्य गेलं त्याच्यात. हे केस कमी आहेत माझ्या अंगाची, एवढी गाव पाहिजे. माझ्या इतकी कीर्तन कोणी केली नाही एका जन्मात. मला 10 जन्मात होणार. गणपतीमध्ये 35च, नवरात्रीमध्ये 35च. मी 80च्या खाली महिना करीत नाही करीत नाही. 80-82 रूप सापडला 90. 60-65 आपलं बजेटच बसत आणि एक तर कधीच करीत नाही. एक केलं आपल्याला धोका देत नाही, पोटासाठी करावं लागतं. म्हणा तुमचं पोट इतकं मोठं आहे का? इंद्रियाचे वाक्य आहे. शरीर सुंदर आहे तोपर्यंत जग सुंदर आहे. इंद्रियाचे वाक्य लिहून ठेवायचा. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. मेघूत पाणी झालं. ती प्रेम करीत नाही, ती भक्त एटीएम मोकळत होती. तू म्हणतो तिने मला शब्द दिला, तुला काही एकट्याला दिला. हे प्रेम सगळं लबाड आहे. मला तुमचं काय नाही.
पुन्हा वेळ घ्यायचे का सोडून द्या. किसा रिकामा झाला, संपला विषय तुमचा. अंगातली ताकद वेश्य श्रीमंत जरूर आहे आणि देखणी आहे, पण तुमच्या खिशात माल येतवर येते. तुमच्या खिशातला माल समजा नवा ते म्हणतो दाल शिकू नये त्याची, दाळ सुद्धा जाऊ नये असं नव्या त्याचं म्हणणं आहे. तुम्ही जरा उचकीत जा. कोण खात, कोणाला खातो? अरे उसाचा तुला कोणी गायला घातला का? तुम्ही काय केलं आयुष्यात? एकाच बाबीचे उत्तर ते सगळे कीर्तनाला श्रीमान सर गुशीनं रातभर उकारलं, खाल्लं काय? दहा मिनिटं घ्यायला बसून घेतो. मला फक्त एवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या. हे गुशीनं रातभर उकारलं, खाल्लं काय? काहीच नाही. काहीच नाही. मग गुशीनं केलं का? फक्त उकारलं. मग या गुशीनं काय केलं? बायको केली, नवरा झाला, बाळाती झाली, बाप झाला, पोराचं लगीन झालं, सासरा झाला, पोरानं पराक्रम केला, पोरानं पिसवून दिली आमच्या लोकांनी आला आणि म्या घुसमिली ना गेला का? मुलगी होती, शाळेत गेली, वयात आली, लग्न केलं, बायको झाली, पोरग झालं, आई झाली, सून बाळाती झाली, आजी झाली, आता काला घुसमिली. घुशीनं केलं काय? काहीच नाही. मग ओम कुठे जाऊ दे, ती काय काळजी करायची नाही. किती अक्षर झाली? ओम झालं. ओम मध्ये 3 अक्षर आले का? बोला पटकन. बोला ओम मध्ये अक्षर किती गेलं? बोला ना. 3 आकार उकार. बोला आकार उकार मकार. उत्पत्ती स्थिती लय. ब्रह्मा विष्णू महेश. रजगुण तमगुण सत्वगुण. म्हणून सृष्टीची निर्मिती ओम म्हणायला. आणि ओम हे एक अक्षर ब्रह्म आहे असं आठव्यात द्यायचं म्हणणं आहे. ओम. आता ओम मधून पडपड बोला तरच पुढे कळत. अक्षर किती? अक्षर बरे 3 म आकार उकार मकार. रजगुण तमगुण सत्वगुण. ब्रह्मा विष्णू उत्पत्ती स्थिती लय. आणि त्याच्यातून काय झालं? 4 खाली झालं. जाल स्वेदक अंडज उन्मेष आणि ही शेवटची संधी. बस पाया पडतो महिला मंडळ. हा टाळ विना पुढच्या वर्षाचं नवरात्र आपल्यासाठी असेलच. बस टाळ भजन गाथा ज्ञानेश्वरी आनंद लुटायची एवढी संधी आहे. ही तुम्ही बोगस घालू. 50च्या पुढे गेलेली माणसं ध्यानात ठेवा. सगळे 50चा झाला म्हणजे त्याने हायवे सोडला. 50 झाले म्हणजे हायवे सोडला. तो आता पाऊल वाटायला लागला. म्हणजे हळूहळू आता त्यांना स्मशानाचं निघायचं. आता 2च गोष्टी राहिल्या, गाचका आणि काचका. यमाचा गाचका आणि आता वर जायचा काचका. गेलो आपण आयुष्यात. काही केलं महाराज, काहीच केलं नाही. म्हणून पाया पडतो तुमच्या. मला कधी बोलू नका, पण 50च्या पुढे थोडं परमार्थाकडे बघा. आणि सांगून ठेवतो तुम्हाला, परमार्थाचा ओलावा जर घरात असेल तरच आजची घर सुखी होती. तुळशीला पाणी घालणं, मुलानं पसायला मारणं, मोठ्या माणसाच्या पाया पडणं, आलेल्या पाहुण्याला पाणी देणं, त्या गोष्टी जर टिकल्या नाही तर घर संपली. घरांनी फक्त घर बांधून ठेवले लोकांनी, काहीच राहिलं नाही. आणि त्याच्यातून ही माया तयार झाली. ही माया ह्या गावात राहिला. ह्या गावात मला माया म्हणजेच मुक्ताबाई. माया
आता तुमच्या हृदयात आले तुम्हाला ओशे आता आपण देव झालो आणि आता देवाला दोन मुली आहेत एका मुलीचं नाव विरेहिणी आहे आणि एका मुलीचं नाव भोपाली आहे विरेहिणी म्हणजे महिन्याभरात तुम्हाला विचारतो उत्तर तुम्ही द्या पडते नवरा खराब आहे सासू सासरे चांगले तुम्ही नांदू शकता का अरे हा म्हणा नाही तर नाही म्हणा उभा दे ना नवरा खराब आहे सासू सासरे चांगले तुम्ही नांदू शकता का नांदू शकत नाही का ज्याला सर्वस्व दिलंय तो जर लायक नसेल तर संसार करण्यात मजा काय ज्याने शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल त्या जगण्यात मजा जरा सगळी पहिली पोरगी का आजची पोरगी भुपाळी म्हणजे आपल्याला विरेणीचा विचार करता नाही भुपाळी म्हणजे बुद्धी भुपाळी म्हणजे बोला बोला आता बोललं तरच कळत भुपाळी म्हणजे बुद्धी ती आली ह्या गावात जन्माला हे गाव आहे पायपा शरीराच्या गावात आणि ती आली वयात आली आता ह्या गावचा पाच याचा बाप कोण आहे पांडुरंग याची आई कोण आहे रुक्मिणी याची बहीण कोण आहे चंद्रभागा बरोबर आहे आणि हिचा भाऊ पुंडलिक झाला हिचा भाऊ चंद्रभागा बहीण रुक्मिणी माता म्हणजे आई आणि पांडुरंग बाप या गावात राहायला कोण आली बुद्धी आणि ती वयात आली याच्यात आता तिचा बापच कोण आहे पांडुरंग तिची आई रुक्मिणी आणि ती आली वयात कोण बुद्धी आणि तिचं लग्न करायचं ठरलं तर पूर्वी असा नियम होता पोरीनो मुलीचं लग्न बाप ज्या मुलाला मुलगी देईल त्याच मुलीबरोबर पोराबरोबर पोरीनं नांदायचं असा पूर्वी नियम होता आता तो नियम तसा नाही आता मुलगी ज्या शिंगराला प्रपोज करेल ते शिंगूर आपण जावाई म्हणून बोकांडी घ्यायची त्याची लायकी नाही तरी तो बोकांडी घ्यायचा हा नियम कारण पोरींना प्रेम करायला लाज नावाची गोष्ट राहिली पोरींमध्ये दोन खोडे कोणती पोरगी घ्या इन वर्ल्ड अख्ख्या जगात एकही मुलगी कधी हुशार पोरावर प्रेम करणार नाही असं जगात घडणार नाही का पोरगी हुशार पोराच्या नादी लागणार पोरगी प्रेम करताना बंगलीत बंगली म्हणजे एकदम दरिद्री ही रिवाजच्या मोठी सुरी तो मोटरसायकलचे पाठच खोलून इकितो आणि ही त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय पण नटवा वाट लावून टाकली आई बापांची सगळ्यांची शरम नाही वाटत का आयुष्य मोबाईल बंद करा बरे आयुष्यभर बापाने कष्ट करायचे तुम्ही बापाचं हृदय म्हणून रडायचं कोणता नियम आहे लोकांना इंद्रिकर बोलला का राग येतो हा बापानं आयुष्यात कधी रडायचं नाही पोरगी पळून गेल्यावर रडायचं कोणता नियम आणि सगळ्या पळून गेलेल्या पोरी आतापर्यंत एक यशस्वी झाली नाही सगळ्या फेरे एक सुद्धा पोरगी आयुष्यात पळून गेलेली तिला सोनं आहे नाम आहे पैसा आहे समाधान काय अरे बापाचं हृदय तोडून कुठं मुलगी सुखी होते का आईचं हृदय तोडून कुठं मुलगी सुखी होते लोकांना बोललं तर राग तो मुलगी मला आहे मुलगी तुम्हाला आहे मुलगा मला आहे मुलगा तुम्हाला आहे काय कमवलं तुम्ही आयुष्यात पोरगी सांभाळता आली नाही तुम्हाला काय कमवलं तुम्ही जीवनात काय कमवलं आणि याला सगळ्याला जबाबदार पोरीची आई आहे सगळ्याला पोरगी आई सगळ्याला जबाबदारी बोला तुमचं काय म्हणत पोरगी प्रेमात पडली हे आईला माहिती आहे पोरगी पळून जाणारे हे आईला माहिती आहे आणि पोरगी कुणाबरोबर पळून जाणारे हे आईला माहिती आहे जाऊ दे पटकन झालं नाही जाऊ दे लेकर जा पटकन तू का आला उठला